याल करी यारी लागे आवरे माझ्या मागे मागे आजे दे तू पोट भरी पुरी मनाल तो भरी हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आधे दे तू पोट भरी पुरी मनाल तो भरी तुका मने सांडा गाठे तुका मने सांडा गाठी हे नका होऊ तुटे आधे दे तू पोट भरी पुरी मनाल तो भरी याल तरी यारी लागे याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आधे दे तो पोट भरी पुरी मनाल तो प्रस्तुत केलेकरिता घेतलेला अभंग संत श्रीमंत कीर्तिवंत वैराग्याचे महावीर जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये खऱ्या स्वरूपाचं आणि खऱ्या काल्याचं वर्णन करतात. तुम्हाला जर खरा काला खायचा असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही या अवघे माझ्या मागे मागे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला काला खायचा असेल ना तर तुम्ही काय करा, माझ्या मागे. खराच काला पाहिजे असेल ना तर काला साधूच्या साधील्याचा असतो. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वैन्वातीतं गगन सदृशं सर्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अभ्यासा मला सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम.
पांडुरंगा करून प्रथम नमन दुसरी चरण त्यांच्या कृपादानी कथित बाबाजी दास वचन ऐका कमलापती वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तू कधी काळी आपण असावे जग ओम नमो ज्ञानेश्वरा
लादलो पवन झालो शास्त्री मस्तके पायावरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या याल तरी यारी मागे अवघी बाजा मागे मागे आलेली कुळकुट भरी फुली मनाल कोवरी त्या पोरीला हारा बघायला विठाला विठाला कीर्तनाला आरंभ करण्याच्या पूर्वी थोडासा अल्पसा परिहार देतो आता आहे जुना हे साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि अनेक साधूंचे अनेक महात्म्यांचे या जाग्याला या गावाला या नगरीला लागलेले त्यांचा पायाचा स्पर्श झाला त्याच्यामुळे ही नगरी पावन होली आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ग्रंथ सांगता वर्षे किती आहे आपल्या कार्यक्रम 35 का 36 म्हणजे 3 तप झाले म्हणे 36 वर्षापासून चालीत आलेला हा क्रम आहे आणि महान साधूची यांच्यावर आशीर्वाद आहे बरं का ब्रह्मलिंग वैकुंठ सुखनिवासी मधुसूदन काका यांच्या परम कर्तव्याने आणि पवित्र आशीर्वादाने चाललेला हा क्रम आहे विठ्ठल आज काही मी कीर्तन करणार नाही कारण का दूसऱ्यांची भीती आहे सगळे लोक महाराज 12 तुम्ही गेल्या तुम्ही कीर्तन तुम्ही करत राहा बोला आता वाजले किती 11:20 झालेत म्हणा मला काय मी 10 मिनिटात येऊ आता काय तुकाराम महाराजाला नाही काय आपली वेळेच्या पलीकडे जाते असू द्या पण खरंच साधू संतांच्या सानिध्यात तुकाराम महाराज आणि गावातल्या पेक्षा बाहेरगावची मंडळी जास्त कार्यक्रमात गावात कधी चालत नाही
कोणाचे म्हशी आहेत, कोणाचे ढोर आहेत, कोणाचे काय आहे. बरंच काही काम आहे. बरं झालं टेलरचं दुकान सोडून आलो. विठ्ठला खरा आनंद घ्यावा तर तुकाराम महाराज आणि विनायक महाराज यांच्या सानिध्यात झालं का मग खरा आनंद मिळतो. कीर्तनाचा आनंद तिकडे गेला त्याच्या वाजीलाच बघत राहावं. होय हो. खरा खरा आनंद घ्यायचा असेल ना तर उगा इकडं तिकडं मोकार पैसे घालण्यासारखी नाही. या अशा 2-3 माणसाला जर बोलून आणला तर कार्यक्रम सुटवले सोडून आणि इथून पुढे महाराज फक्त तुम्हाला तारीख चांगले जाईल, नाही म्हणायची नाही बरं का. आता आपल्या नशिबाला जसं होईल तसं करत जाऊ, पण तारीख फक्त चांगल्या जाईल या तारखेला बरं का. आणि तसं तर तुम्हाला 14 तारखेचं पण शिकायला आहे बरं का. तिथं पण आपण असाच कार्यक्रम ठेवलेला आहे, तरी पण तुम्ही हजेरी लावा बरं का. पूजन पाटील तुझी किती आहे मला ते राहते आपली तुली तुझी करावं नाही का. आता अभंगाकडे येतो. थोडा इथं 10 मिनिटं बोलणार नाही. आणि सगळ्यांनी उल्हासाने भजन करा बरं का. ज्याच्या त्याच्या मायबापाच्या शपथ असं तुला भजन करा की आपलं शेवट एकदम आनंदात कालावा. सगळ्यांनी मोठ्या आवाजाने विठ्ठल विठ्ठल. लाल तरी आधी लागे
याल तरी आली नाही अवघी माझ्या मागे मागे आधी तू फूट भरी पुरी मनाल जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा तुम्हाला काला 3 प्रकारचा आहे. हरिनामाचा खिचडी काला, देवी मोहिनी साधन. हरिनामाचा खिचडी काला आहे आणि जीव ब्रह्माईच्या काला आणि तिसरा दही आणि नाहीचा काला. तर तुम्हाला मी जीव ब्रह्म ऐक्याचा काला सांगणार आहे. महाराज सांगू लागले तुम्हाला जर खरा काला कहायचा असेल, तुम्हाला जर खऱ्या ब्रह्मसुखाची प्राप्ती करून घ्यायचा असेल, तुम्हाला खरा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तुम्हाला परम सुखाला प्राप्त व्हायचा, ब्रह्मानंद शिवायचा असेल तर तुम्ही काय करा, अभंगाचं पेढी करेल. क्या बात है. महाराज सांगता या तरी यारी नाही या पाऊस आला का या पुढे भरपूर जागा आहे. काही देव इतकरी जागा आहे त्या घडी माणसं या विठ्ठल
आता हे 4 वाक्य पुन्हा असंच राहावं. महाराज थोडं घ्या असंच राहावं 4 वाक्य. एकानं म्हणलं नाही महाराजाचा थोडंसं व्हाय का मस्त झालं बरं. पुढे तिथं पाणी हे होते या पुढे या काय भरपूर जागा आहे या पुढे महाराज या इकडे हो काहीतरी जागा आहे या इकडे या पुढे पंढरी या पुढे या पुढे या इकडे या तसं या इकडे बघा या इकडे बघा लहान होता पण आता लई मोठा झालाय. विठाला विठाला मी काय महाराज नाही बरं का. मी काय महाराज नाही मी काय कीर्तनकार नाही तो साधा माणूस आहे. आता इथं बरेच महाराज आहेत. आमच्या नवीन महाराज आहेत शिवराम महाराज आहेत आणि राम महाराज कुठे गेले राम महाराज आहेत आणि आमच्या शीतल ताई कुठे देवी महाराज आहेत. आता एवढ्या महाराजाच्या पुढे एक महाराज काय करू एवढे जर बिघडले तर पडेल. असे 5 महाराज आहेत बरं का आमच्या गावात. आमच्या गावाला काहीच कमी नाही पण आमच्या गावाला महाराजाची कदर नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगू लागले गोपाळ सांगू लागले भगवान श्रीकृष्ण नाही सांगत तुकाराम महाराज सांगू लागले काय सांगू लागले तुम्हाला तर क्षणा काला खायचा असेल तुम्हाला तर ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल आणि खऱ्या ब्रह्मचकाला प्राप्त व्हायचा तर तुम्ही काय करा तुम्ही काय करा तर अवघे माझ्या तुम्ही काय करा माझ्या माझ्या तुम्हाला खायचंच असेल बरं का तुम्हाला काय करायचं असेल तुम्हाला ठरा खाला काला खायचा असेल तर तुम्ही काय करा काढतात का या कागदाला जाऊन त्या काढू अरे खरंच ऐकायचं काय नाही 4 वाजे पुन्हा येऊन मोठ्याने कमाल झाली आता काय काला पडलेला विठ्ठला चाव झाले बरं का जिथं स्थिती होती जिथं आनंद होता तो आनंद काय झाला आता झाला बरं का कसं आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुना देवाला म्हणतो देवा ते मला बोलतोच ना कधी असं घ्या कधी तसं घ्या तर ज्ञानोबराय म्हणजे तिथे ढोंगले मान माझी कशी झाली म्हणजे माझी स्थितीच बिघडली तसं आता ह्या भावानं सगळं जिंकून टाकलं
मी काय सांगू लागला तुम्ही काय असलं कोणाचाच वेळ कुणाला नाही त्याला आता नाही सांगणार शॉर्टकट सांगतो. महाराज सांगू लागले बाबा तुम्हाला जर काला खायचा असेल तर तुम्ही काय करा माझ्या मागे या. तर मागे येताना कसं या हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. इथं कोणी कोणाला बोलू नका बरं का नाही तर तुम्हाला काला मिळणार नाही पाण्यात भिजून आल्यानं बघा तुम्ही. आता कसं बोलू नका महाराज एवढा पाऊस पडला नाही तुम्हाला का दिसून आलेला हा महाराज बरं आहे का आता हा 4 वाजे कोणा बोली केलं नाही त्याला काय करायचं मला त्यांचं कधी चालणार कीर्तनात उघड तर उघड आता 4 वाजे कोणा इतकंच राहावं लागेल इथंच म्हण काय महाराज सांगू लागले की तुम्हाला जर माझ्या संग यायचं असेल तुम्हाला ब्रह्मबोधापर्यंत पोहोचायचं तर तुम्ही काय करा हळूहळू चाला. हळूहळू म्हणजे कसं चालावं ज्याला ज्याला प्रबोध आहे त्याला ज्याला गळवर राहावं. ज्या व्यक्तीला श्रीगुरु करून भेटलेला बोध आठवतो बोधाचं चिंतन कसं आहे प्रबोधाचं चिंतन कसं आहे हळू हळू चाला. अनुग्रहाचं नाही का प्रबोधाचं अनुग्रहाची स्थिती कशी आहे प्रबोध कसा आहे यमुना जल स्थिर स्थिरवान रवी मंडळ देऊ कसा आहे प्रबोध कसा आहे तर स्थिर आहे स्थिर स्थितीने तो त्या स्थितीवर राहतो तोच त्या बोधाला प्राप्त होतो. आता प्रबोध म्हणतात नेमकं काय असेल बाबा हे लोक काय असेल प्रबोध कशाला राहणार प्रभूचा श्रीगुरूच्या मार्फत अंतःकरणात बोध होतो त्याला प्रबोध म्हणतात. आणि तो बोध म्हणजे आपला हा काल आहे.
त्याचंच नाव प्रबोध आहे. प्रबोध नाम जीव ऐसे ब्रह्म आहे. आणि त्या बोधाला प्राप्त होण्यासाठी स्थिर पाहिजे, पायी स्थिरावले, झाले समाधान. बरं का. आता इथं काय करायचं, स्थिर व्हायचं आहे. यमुनेचं पाणी कधी पूर आलेला दिसतो का? यमुनेच्या पाण्याला पूर येत नाही, गंगेच्या पाण्याला पूर येत नाही. आमच्या पानवंताला किती भातर पोहणारा पूर निघेल का वड्यात? नाही बाबा. यमुनेच्या पाण्याला गंगेच्या पाण्याला खूप नसतं. गंगेचं पाणी आतून वळतं आणि वड्याचं पाणी वरून आदळतं. तसं आपल्याला आतून चिंतन करायचं आहे का वरून? आपण कसलं चिंतन करतो? आता काय आता काय बी नाही, सगळं बसते. हो, उगा दिसायला कीर्तन आहे, करायला भजन आहे. काही नाही, त्याचा अर्थच कळला नाही. मला असंही वाटतं आबद भाव बरोबर. उगा काहीतरी ते आपल्याला जमत नाही. महाराज एकीकडे ना आबा एकीकडे, काय गरज आहे त्या कीर्तनाची? उगा बसून ती सांगा काय करी बेजार, एवढे लोक बेजार, भाऊ गेले गोड वाटले आणि कडू काढलेला होय. आता लावा की काला कवा काट काया बाया ना. गणपतीपुढे काय आता कोण नसले गणपतीपुढे? काल बाळमामा किती बाया नसल्या ना आमच्या
या बात आहे. आता कशाला कीर्तनातून जातील लोक. आता वाजू द्या मग चर्चेला का हा ध्यानच नाही ना. महाराज सांगू लागले तुम्हाला जर खऱ्या सुखाची प्राप्ती करून द्यायचं खरं सांगू का तुम्हाला अजून एवढा पाऊस आहे. रमेश पाटील होते म्हणून एवढं क्षेत्र झाले नाहीतर आपण बी पाण्यात राहतो. विचारले खरंच मस्करी आणि एवढ्या क्षेत्रामध्ये बसल्या खूप मेहनत घेतले त्यांचे पण मी आभारी आहोत. त्याला तर या पावसामध्ये काय हाल होत होते. खरंच पुरा आनंदात झाला. महाराज सांगू लागले तुम्हाला जर त्या खऱ्या सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही कसं चला. चलताना पायात पाय घाला किंवा काळा. आपण कसं चलतो पडेल. माणसं नीट चलत ना आणि चलणाऱ्याला नीट चलू देणार. त्यानं कसा गेला मग त्याला स्पर्धा लागली पोरं पळायला जातात ना पोरं पोलीस भरतीमध्ये मिलिटरीमध्ये. त्यानं जर पुढे गेला की नाही तो पास होतो. केलं जातं लवकर हे खोड्याची करतात. त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडतात ना आपण पुढे जातो. कोणी दोरी आडवी लावून पाडतात एक माणूस नाही. मग आशा चालण्याने आशा पळण्याने आशा वागण्याने तुम्हाला ब्रह्मसुख भेटत नाही आणि तो काला तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्हाला काला जर खायचा असेल तर कोणता काला खा. आणि काला खायला जर तुम्हाला जायचं असेल तर कसं जा हळू हळू चाला. बरं का कसं चला असं. अरे ज्याला उचलायचं आहे तो कसा उचला. पाय कुठं कीर्तन भगवान श्रीकृष्ण सुद्धा तेच म्हणले गोपाळाला. इकडे येतो तुम्हाला सांगायला. गोकुळामध्ये काय झालं म्हणून सगळं दूध कुठं जायचं मथुरेला जायचं. खरं दूध कुठलं होतं गोकुळात होतं पण मथुरेला जायचं. या पोरेला सांगू लागले अरे तुमच्या घरी एवढं दूध आहे तुम्ही काचे झाले अगरबत्तीवर कुशाल पाटलावर. हे बाबा किती दूध काढते की काय खाते की काय द्यायला कोणाला माहिती. रात्री फोन केला होता नाही हो म्हैस पिळाला कबर तर खात्यात नाही म्हणाला. कबर खाते रोज मोठे लागेल पैसे येणार का. तसं ती गवळी काय करायचं सगळं दूध मथुरेला न्या. तर ती भगवान श्रीकृष्ण म्हणतात काय रे तुमच्या घरी एवढ्या एवढ्या गाई एवढं दूध काय करावं देवा. अरे म्हणजे सगळं त्या गावाला जाते म्हणजे कुठं मथुरेला जाते. मग काय करावं लागेल तुम्हाला जर दूध खायचं असेल दही खायचं असेल लोणी खायचं असेल तर असं यंत्रावरी या त्याला.
तुम्हाला जर दूध खायचं आहे ना तर सगळे पोरं एका जागी केले आणि सगळ्याला बोलवलं. आता काय करा तुम्ही, तुम्हाला खायचं आहे ना तर काय करा, माझ्या मागे या. आवडी माझ्या मागे तुम्ही जर माझ्या मागे आले तर तुम्हाला काय करेल, आधी ते आधी ते तू जर तुम्ही आज आले ना तर तुम्हाला काय मी देणार, उद्या नाही आज या भंडारा आहे, आता उद्या यायच्या होय. उद्या नाही बर का, उद्या म्हणजे काय, आज म्हणजे काय हे बी कळावं आपल्याला. उद्या आज कशाला म्हणतात, उद्या म्हणजे काय आणि आज म्हणजे काय. जाऊ दे, हेमरसंगीचाच महाराजांना विचारतो. सांगा हो महाराज, उद्या काय म्हणतात, उद्या कशाला म्हणावं आणि आज कशाला म्हणावं. हा वर्षानं वारी करायला की हो, एक वारी पण नाव महिन्याची वारी आहे ती, आमच्या 4 दिवसाला नाही, महिन्याची वारी आहे. बिस्किट राहणार वारकऱ्याचं सांगू का तुम्हाला, ध्यान आली म्हणून सांगतो महाराजांची. आम्ही दिवे घाट उतरले बरं का घाटे महाराज,
एवढा मोठा असलं की प्रूफ आहे. अशी म्हातारी होती. पुण्यापासून चावडी चालली होती. काय काय आली माहित आहे? बिस्किट राजगिऱ्याची पोळी. दुसरं काय आली नाही. बिस्किट राजगिऱ्याचे पोळी, बिस्किट राजगिऱ्याची पोळी. झालं बोचकर एवढं. त्याला रट्टे पाय. महाराज त्या बिस्किटाचं पिठलंच झालं. काय वारी असेल ती आता. ह्याला इस्तू लागू दे, इतक्या दुरून आणलो देवा. एवढ्या दुरून आणलो सायास करून लेकरं खातील म्हणून. लेकरासाठी जे वारी आहे. कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही आणले की नाही? आणते. आजी मला फार बेस्ट वाटते. एक एक शब्दाचं उत्तर असं. आजी ते तू मोठं घरी आज आणि उद्या. आज म्हणजे या जन्मात आले बरं का. उद्या कोणाला माहिती. ये चिरोळा आज आज देतो. याच जन्मामध्ये तुम्हाला ब्रह्मरसाचा काला खायचा आणि ते खाला तुम्हाला आज देतो. म्हणजे काही तो भंडारा आहे बरं का. उद्या जर आले तर तुम्हाला पत्रवाळ्या दिसणार नाही. आमचे पोरले हुशार आहेत. एक तुरंत ठेवण्यात एक पत्रवाळे ठेवण्यात बघा आले तर हो काही दिसून येणार नाही तुम्हाला. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही काय करा. आजच देतो पण तुम्ही माझ्या मागे या. आणि जेवढे महाग आले तेवढे त्या ब्रह्मसुखाला प्राप्त झाले. पुन्हा गेल्याच्या नंतर काही नाही बरं का. काय गाव तुमच्याकडे कसं आहे? हा येण्यावर येते तुमच्याकडे माणसं हप्त्याला येतात का? काय जेवायला येते उद्या पित्राला गेल्यावर कोणी येत नाही भाऊ. त्याच्यासाठी आज करोस कल करोस आज करोस. आधी म्हणजे आता. आता म्हणजे कवा. तिथे थोडी शंका आहे बरं का. आता म्हणजे कवा. आता या शब्दाची उत्तरार्धाने काय आणि पूर्वार्धाने काय सांगायचं याची संगती लावून याचा अर्थ काढावा लागतो. मग आता तुम्ही आता तरी पुढे म्हणजे बच्चा शास्त्रकाराने शास्त्र काढताना त्याचं पूर्व अर्ध काय लिहिते आणि उत्तर अर्ध काय लिहिते. पूर्व अर्धाचं उत्तर अर्धाचं संग घेऊन दोन्हीचं मंथन करून दोन्ही काढावा लागतो. त्याचा पूर्व अर्थ काय सांगते.
उत्तरार्ध काय सांगते त्याच्यामधला त्याला म्हणजे बैसलो संधी भागी बैसलो संधी भागे तुझं धरोने दिसला तुला कसं धरलं आता संधी कशाला म्हणू मोठं होईल ना हे उगा आचार्य बोलून स्वयंपाक केलेलं जमते काय आमच्या पोरेला मला आमचा आचार्य बोलवायचा नाही किती दिवस आचार्याला पैसे द्यायचे आलो आता किती दिवस आपणच करायचं ते केली मी तिथं भात वरण एकच नव्हतं कशाला 6,000 कशा पोरगी कला करायचो मी काय सांगू लागतो तिकडे जाईन आता संधी कशाला म्हणा संधी आता बऱ्याच संधी आहेत आलं इलेक्शन घ्या संधी चालू होय हो त्याचे 500 ह्याचे 1000 त्याचे 500 हे संधी काय यार घ्या चालू शास्त्र खरं कळत असेल ना तर आशाच्या सानिध्यात तुम्हाला ब्रह्म मिळायची रागा नाही पैसलो संधी भागी तुझं धरो बघा संधी भाग सांगतो तुम्हाला सांधीवाद सांग आधी या शब्दावरून निघालेला व्याख्या आहे आता तुम्हाला दिवस मावळा बरं काय मावळा आहे दिवस मावळा दिवस मावळ्याच्या नंतर अंधार आहे का बघू पडेल दिवस मावळ्या अंधार पडतो का किती वेळ राहतो 2-4 दिवस दिवस मावळ्या अंधार किती दिवस राहतो तुकाराम उगा 10-12 घंटे ते बी नाही उगा 10 बघा चोपदारला लई कळते आमचा कारण का चोपदार कसा आमचा त्याला काहीच परवडणार काही बी प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही चोपदारकडे जा हे तुझा प्रश्न सांगायला मला वेळ आहे ते काय परवडणार नाही काय बी घेऊन जा एवढं बनवून ठेवले आम्ही तसं चौदारला आता संधी भाग सांगा मला बरोबर सांगते उद्यापासून सांगावं लागते असं चोपदार होऊन जमना वर्षाला एक ड्रेस घाला जमतं चोपदार दिवस मावळ्याच्या नंतर रात्र नसते तिला रात्रही म्हणता येईल ना दिवसही आहे का रात्र म्हणा अंधार नाही आणि अंधार म्हणावं उजेड म्हणावं तर सूर्य नाही बघा रोजचे प्रयोग आहेत आपले दिवस म्हणावं तर
रात्र म्हणावं तर अंधार नाही आणि उजेड म्हणावं तर सूर्य नाही. त्या दोन्हीच्या मधली जी संधी आहे. आणि दुसऱ्या भाषेत सांगू का? दुसऱ्या भाषेत सांगतो. मला बरेच 2-3 भाषा सांगता येते. समुद्राकडे गेलते का तुम्ही? समुद्राकडे समुद्र फिरायला फिरायचे महाराज गेलते. लय आंघोळ करावं. देव पावते काय नाही. किल्ल्याला जावं आणि पौर्णिमेच्या दिवशी औषधी फाटत जाऊन आंघोळ करावं. काय समुद्र बोलत होता काय की म्हणून. लाट ती आली जशी स्थिर होते तशी दुसरी लाट येते. ती लाट आणि ही स्थिर होणं, कडाला येणं, त्याच्यावर येणं, त्या दोन्हीच्या मधली जी संधी आहे तिला काय काय म्हणा? संधी म्हणजे कशाची? जिल्हा मी अशा स्थितीत बसलो देवा. अज्ञानही नाही, ज्ञानही नाही. ज्ञान हे जिथं संपत, जिथं अज्ञान संपत, अज्ञान आणि ज्ञान, ब्रह्म आणि बोध, ह्या दोन्हीच्या मधली जी संधी आहे ना, ती संधीच मी रोज माझ्या चित्तात पुढे ठेवली. आणि ती कधी? आज आधी देतो पोट. जायचं असेल ना तर तुम्ही काय करा? अवघी माझ्या मागे या. कारण का तुम्हाला त्या स्थितीला नेऊन त्या आनंदाला पोहोचवणारा साधू असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अवघी माझ्या या. बरं का कोणता काल आहे की काय सांगू झाले महाराज? गाडगे मडके सांगणार नाही काही. किती दिवस केस ऐकता? खरं कुठं लपलं हे बघा की ते काय कळणार गेले. महाराज म्हणले तुम्हाला ब्रह्मानंदाचा काला काय नाही तर आत्मसुखाला तुम्हाला
ब्रह्मरस करू भोजना संग संतांच्या संगती सर्व काळ. ब्रह्माचं जर भोजन घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीत मिळतो. मग संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर संत काय म्हणतात, तर माझ्या मागे या असं धाव घातली तर कीर्तन राहते. कुठे उड्या मारत राहते का कीर्तन, डोळे घातल्या विठ्ठल तुम्हाला जर ब्रह्मरस सेवन करायचं असेल तर तुम्ही काय करा, माझ्या मागे या आणि माझ्या मागायच्या नंतर तुम्हाला काय करेल मी उदारी सांगणार नाही बरं का. आजी ह्याच जन्मी याची डोळा, याच जन्मामध्ये तुम्हाला मी मुक्त करून पुन्हा जन्मालाच येणार नाही अशा स्थितीला निवडून ठेवतो. फक्त तुम्ही काय करा, माझ्या मागे या. असं लिंक असतो बरं का कीर्तनाला बघा. तर मग तुम्ही काय करा, माझ्या मागे या तरच तुम्हाला ब्रह्मसुख मिळणार आहे. अनेकाच्या जर मागे गेले तर फजिती होती. तुम्हाला एकदा तुकाराम महाराज म्हणले, मग देवाला देवा एक माणूस गाढवाची संगती केली, गाढवाचा जन्म घेतलो, उकंड्याची संगती झाली. गाढवाला कशी संगती आहे, कुठं करायचे. देवा कुत्र्याचा जन्म घेतलो, संगती कशाची झाली, हाडाची संगती झाली. त्याच्यात तुझी भीती रक्त निघते, त्याला वाटते काय रक्त निघून. संगती कुणाची केली, कोड्या जन्माला गेलो, कुत्र्याच्या जन्माला गेलो, हाडाची संगती झाली. डुकराच्या जन्माला गेलो, कशाची संगती झाली असं पडी. डुकर कुठं राहतो, त्याला काय आवडते, गटारीची संगत झाली, विष्णूची संगत झाली. पण देवा इतका थकून गेलो, इतका दुःखाने व्याकुळ झालो, तरी पण अनेक जन्म घेतलो, बैलाचा जन्म घेतलो. काय सांगू महाराज, दिवसभर फिरतोय, पाणी तर पाहिजे नाही म्हणा. बैलाचा जन्म घेतलो, गवताची संगती झाली, गवत खाण्यात आयुष्य गेलं देवा. पण आता नाही, आता अनेकाच्या संगतीत गेलो, खूप दुःख भोगलो. आता मी कोणाच्या संगतीत जाणार नाही. तुम्ही म्हणताना आता मी तुमच्याच मागे येतो आणि तुम्ही जसं सांगताल ना, मग काय सांगले महाराज, तर तुम्ही काय करा, अवघे माझ्या, तुम्ही माझ्या काय करा, मागे या. मागे आल्याच्या नंतर काय होईल, आधी ते तो पुरे म्हणाल, पुरे पुरे म्हणजे पर्यंत आत्मसुखाला प्राप्त होईपर्यंत, ब्रह्मसुखाला प्राप्त होईपर्यंत. ब्रह्मसुख म्हणजे कसं राहते सांगू तुम्हाला माहित आहे का. तुम्ही नाही नाव म्हणाल पार त्या मुकरंबाच्या मस्तीपासून आले ती महाराज, हे ना ब्रह्मरस माहित आहे म्हणून आले बरं का. कसं राहते हो महाराज, गेले का ब्रह्मरस साधूकडे आहे. ब्रह्मरस म्हणजे परम दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याचं नाव ब्रह्मरस. आणि ते ब्रह्मरस कुणाकडे आहे, तर साधूकडे आहे.
आणि त्या साधूकडे तुम्ही शरण जा. ब्रह्मरस शिव आवडीने ब्रह्मरस शिव. कसं शिव? आवडीने शिव. परिणाम पथे नाम अनेक वाचे. पथे नाम ब्रह्मरस घेई काढा केले पिढा. ब्रह्मरस सेवन केल्याच्या नंतर त्याचा परिणाम काय होतो तर येणे पीडा. अनेक जन्माच्या माणसावर झालेल्या पीडा नाहीशा होतात. आणि जर तुम्हाला अनेक जन्मापासून त्या दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा. महाराज म्हणजे माझ्या मागे या, मग दाखवतो तुम्हाला पंढरपूर विठ्ठल. एक बार माझ्या मागे आले ना तर तुम्हाला खऱ्या सुखाला नेऊन पोहोचणार. माझं काम आहे, मी तिथपर्यंत पोहोचणार. पण जाता जाता कसं करा, हळूहळू चाला. कोणी कोणाशी नवला आधी रे तू पोट भरी. पुरी म्हणाल कोणी विडोबा. हळूहळू झाला कोणी कुणाची नमुला आधी रे तू पोट भरी. पुरी म्हणाल मुखा मने सांडा
कामने सांडा घाटी तिनी नका भरू पुरी आजी दे तू पोट भरी पुरी मना भरी. आता तुम्हाला पुढच्या वर्षी सांगतो बरं. तुका म्हणे सांडा घाटी ध्यान करून सांगतो.
तुका म्हणे सांडा घाटे त्याला सांडून आपलं कोण वाटेल तुका म्हणे सांडा घाटी तिन्ही नका भरून टाकले आधी ते तू पूत भरी पुरी मनाला सोडली झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी ज्ञानोबरायांच्या चरणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी आणि जेवढी तुम्ही बसलात ना तुम्ही कोण आहेत माहित आहे मी तुम्हाला मनुष्य म्हणून तुमच्या पुढे कीर्तन केलं नाही मला एक ज्ञानोबरायांची ओवी आठवते आणि त्या ओवीचा संदर्भ मला असा लागतो प्रभू तुम्ही महेशाच्या मी तव दुबळा अर्चित अशी भक्ती बोल जरी गंगावती शुकारा प्रभू तुम्ही महेश कोणाचा अवतार आहे भगवान शंकराचा आहे आणि निवृत्तीनाथाचा अवतार कुणाचा आहे भगवान शंकराचा आहे मग तुम्ही कोण माझ्या पुढे बसले तुम्ही माझे गुरु बसले बर का माझी मंडळी बसली असतात तरी माझे गुरु कोण आहे ते आज माझ्या समोर आहे तर मी श्री गुरुची सेवा करतो आणि मी श्री गुरुच्याच रूपामध्ये तुम्हाला पाहून त्या बोधाला बनण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वर